जाणार आहोत महादेव 11 घोडदेव विरुद्ध फ्रेंड्स 11. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळलाय, चेंडूला पाठवलाय थेट डीप पॉइंट सीझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांनी या इनिंगची सुरुवात केली आहे. चौकार. एका षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 17. टीम मीटिंग नॉट अलाउड ऑन फील्ड. वारंवार सूचना करतोय मैदानामध्ये कोणतीही मीटिंग होणार नाही. आता आम्ही कारण की वेळ खूप कमी आहे मित्रांनो, 4:15 झालेत. अजून देखील यानंतर एक मॅच आहे, त्यानंतर सेमीफायनलची मॅच आहे. तर विनंती आहे थोडं स्पीडअप करा, कारण की ही सर्व मॅचेस आम्हाला 4-4 मॅचची खेळवायची आहेत. तो विनंती आहे थोडं स्पीडली खेळून आम्हाला सहकार्य करा. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17. आता 17 वरती खतरा कोणत्या संघाला आहे हे पाहूयात आपण येणाऱ्या पुढील चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवरती आलेत गोलंदाज अजय. तर स्ट्रायकिंग वरती बॅटिंग करताना पाहायला मिळतील
जुनेद. पाच षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 4 षटकं आहेत ती 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर तुम्ही तसं केलं नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू पेनल्टीच्या स्वरूपामध्ये मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावावं लागेल. सो विनंती आहे स्पीड अप करा. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळायचा प्रयत्न समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. एक धाव तिथे मिळेल. चांगला पिकअप अँड थ्रो, परंतु कलेक्शन देखील चांगलं करताना पाहायला मिळाले अजय, कारण की त्यांना माहिती होता दूरवरून थ्रो आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीये. 4-5 पावलं स्वतः पुढे आले आणि तो चेंडू कलेक्ट केले करताना आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान एक धावेने धावसंख्या पुढे सरकली ती 18. स्ट्रायकिंग मध्ये आता मात्र बॅटरला आपण पाहू शकतो सौरभ अक्षरशः बरसलेत पहिल्या षटकामध्ये. ते सौरभ पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. सौरभ टू अजय. यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळत डीप स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 चौकार. चांगली बॅटिंग दाखवत असताना बॅटर आपण पाहतोय सौरभ अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस मैदानामध्ये पाडतोय असं देखील म्हणायला काय हरकत नाहीये. दरम्यान सौरभ जेव्हा आम्ही टॉस उडवला होता तेव्हा मात्र आम्ही विचारलं होतं किती धावांपर्यंत मजल मारणार. 60 ते 65 धावांपर्यंत आम्ही मजल मारणार असं सांगितलं होतं फ्रेंड्स 11 संघाने आणि तशीच कामगिरी दाखवत असताना यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. पंच पाहतायत सांगतायत की ही अवांतर धाव आहे, अतिरिक्त धाव आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ती ऍड केली जाते बोनसच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पुढे सरकते 23 या आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. तब्बल 65,000 रुपयाची पारितोषिक असलेली ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 40,000 व आकर्षक अशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 25,000 व आकर्षक अशी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने आपण पाहू शकतोय. तब्बल 65,000 रुपयाची इनामी राशी असलेली ही स्पर्धा संघर्ष प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. 6वे वर्ष आहे या स्पर्धेचं आणि सातत्याने ही स्पर्धा नेहमीच चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे या विभागामध्ये. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कवसला दिशेने मात्र चेंडूला पाठवलाय. चेंडू जाणार थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर येतोय. धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावफलकावरती 27 पाहायला मिळतात. सौरभ आणि जुनेद अशी ही जोडी आपण पाहू शकतो मैदानामध्ये. जुनेद मात्र थोडेसे शांत पाहायला मिळतात, परंतु सौरभ काय फलंदाजी करतात. चांगली दर्जेदार बॅटिंग आतापर्यंत दाखवत असताना सौरभ यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहेत ते अजय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेला सफल होऊन खेळले तर पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव तर मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि मी दुसरे चौकार षटकार लगावत नाही तर एकेरीला दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट करतो हे दाखवत असताना सौरभ यांना आपण पाहतोय 2 धावेने धावसंख्या पुढे सरकवतायत. 29 धावा. यावेळेला रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त होत आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 29. पहिल्या षटकामध्ये 17, ह्या षटकामध्ये तब्बल 12. अशा 2 षटकांमध्ये तब्बल
29 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. चांगली सुरुवात फ्रेंड्स 11 या संघाकडून, परंतु महादेव 11 गोरदेव या संघाला देखील कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. पाहूयात, त्याने देखील म्हटलं होतं की आम्ही 50 धावांपर्यंत आम्ही फ्रेंड्स 11 संघाला रोखणार, परंतु आतापर्यंत जर पाहायला गेलो तर तशी खेळी मैदानामध्ये दाखवली नाहीये महादेव 11 गोरदेव या संघाने. दरम्यान चला टीम मीटिंग करू नका, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बघूयात तिसरा निर्णायक षटक हाताळण्यासाठी कोणाला आणलं जात आहे. अंश अंश यस अंश येत आहेत. यस बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले इथे आता मात्र घेतला गेला तिसऱ्या षटकामध्ये, कारण की 2 षटकांमध्ये खूप चांगला फाउंडेशन टाकलंय ते दोन्ही बॅटर सौरभ आणि जुनेद यांनी, आणि त्यासाठीच मात्र लगेचच त्यांनी पॉवर प्ले घेतलाय. पाहूयात गोलंदाजी मार्गावरती अंश. यावेळेला अंश यांचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल उडवलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु 2 क्षेत्ररक्षकांचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि 2 धावा तिथे पूर्ण करत असताना मात्र धावसंख्या पुढे सरकवत आहेत. 31 धावा, 31 धावा धाव फलकावरती आहेत. दरम्यान पुढील चेंडू, यावेळेला मिस टायमिंग आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि परंतु तिथे काय होत आहे, पुन्हा एकदा एक सोपा झेल सुटताना आपल्यास पाहायला मिळतोय. जुनेद याला मात्र इथे जीवदान दिलं गेले. बघूयात जुनेद यांची बॅट मात्र आतापर्यंत बोललेली नाहीये. जुनेद यांना देखील आक्रमण करावे लागतील, परंतु सौरभ खूप चांगली बॅटिंग दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील ऑन साइडला उडवला चेंडूला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर येतोय. संघर्ष चौकार. मैदानामध्ये सजवत असताना पाहायला मिळतोय बॅट्समन सौरभ ऑन फायर. खेळ बाकी आहे या षटकातील. पाहूयात, यावेळेला इनसाइड आउट फटका, क्षेत्ररक्षक तर आहेत तिथे, एक धाव तर घेतली जाते, दुसरी धावेचा देखील कॉल केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 44 धावा, 44 धावा. बॅटिंग चला ड्रिंक्स ब्रेक होतोय, मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. ऐकूया डीजे यांच्याकडून, डीजे मधून एक मधुर संगीत. ओळखू डीजे.
महादेव 11 गोडदेव हा संघ पाहूयात. 3 षटकांमध्ये कमबॅक जरूर केलंय फ्रेंड्स 11 या संघाने, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये देखील कमबॅक करावं लागेल महादेव 11 गोडदेव संघाला, कारण की इथे प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये दर्जेदार. आता मात्र सचिन जैन आणि जिग्नेश, आपण कृपया जर आमचा आवाज ऐकत असाल तर कृपया करून व्यासपीठावरती यायचंय. सचिन जैन आणि जिग्नेश, यस आपण कृपया दोघांनी व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान या वेळेला मात्र अपील केली जाते, परंतु LBW चं दुकान मात्र बंद आहे या मॅच मध्ये, कारण की आयोजकांच्या वतीने मात्र सूचना दिल्या गेल्या होत्या LBW नाहीये. दरम्यान धावसंख्या जी पाहायला मिळते ती 45 धावा 45 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र बॅटर सौरभ पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूयात ह्या एंडने काय करतील. त्या एंडने तर अक्षरशः धुमाकूळ घातलाय, आता ह्या एंडने कशा पद्धतीने बॅटिंग करतील पाहूयात. यावेळेला शॉर्ट ऑन फील्डचा फटका पाहायला मिळतोय, सक्सेसफुल 6 धावा पाहायला मिळत आहेत. येतोय षटकार. घातलाय सौरभ आणि फक्त सौरभ नाव मैदानामध्ये गाजतंय. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय डीप थर्मल रिझर्व मध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा. ती 55 धावांवरती चांगली बॅटिंग. सौरभ सरळ बॅटनेच नव्हे तर आडव्या बॅटने देखील चांगली फटकेबाजी मैदानामध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर 3 धावांपासून दूर आहेत सौरभ अर्धशतकापासून. आजच्या दिवसामधील या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक सौरभ लगावणार का पाहूयात. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. आम्ही देखील इथे मॅच खेळण्यासाठी आलोय हे सांगताना फेकलाय चेंडू गोलंदाज उद्देशाने उत्कर्ष म्हात्रे. यस उत्कर्ष म्हात्रे यांना आपण पाहतोय. महादेव 11 गोडदेव विरुद्ध फ्रेंड्स 11 अशी ही मॅच आपण पाहतोय. दोन्ही तुल्यबल संघ आहेत, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि व्हॉट अ कॅच.
3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या शेवटच्या षटकातील. पाहूया स्ट्रायकिंगला आहेत बॅटर जुनेद. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळ कवचच्या दिशेने. तिथे मात्र काय होत आहे पाहूयात. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकात. थँक्यू. अगोदर सौरभ मैदानामध्ये वादळ निर्माण झालं होतं. आता जुनेद, जे जुनेद मात्र थोडे काय शांत होते ते जुनेद मात्र आता अक्षरशः बरसताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना जुनेद. धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावफलकावरती पाहायला मिळते 72. ह्या स्पर्धेचा सर्वोच्च हाय स्कोर 72 धावा पाहायला मिळत आहेत त्या फ्रेंड्स 11 या संघाच्या बाजूने. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळ. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा कॉल आहे परंतु फेकी थोडीशी खराब एंड वरती पाहायला मिळते. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या पुढे सरकते 74 धावांवरती. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील. पाहूया जुनेद काय करतील आपल्या संघासाठी या शेवटच्या बॉल वरती. यावेळेला पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. येतोय लांब लचक सिक्सर. दरम्यान 80 धावा धावफलकावरती लगावल्या त्या फ्रेंड्स 11 या संघाने. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये ते महादेव 11 गोरदेव या संघाला. पाहूयात कशा पद्धतीने बॅटिंग करतील. नक्कीच हाय स्कोरिंग मॅच जरूर आहे परंतु त्या हाय स्कोरिंग मॅचला मोडीत करावं लागेल ते बॅटिंग करत असताना महादेव 11 गोरदेव या संघाला. रोहित आएगा लैपटॉप ना बैटिंग ला. रोहित आणि प्रतीक. रोहित प्रतीक.
श्रीकांत शेट्टी अन्ना श्रीकांत दरम्यान आपण पाहू शकतोय सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल होतीये. महादेव इलेव्हन गोरदेव संघाकडून रोहित आणि प्रतीक, रोहित आणि प्रतीक अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 30 चेंडू 81 धावांचा पाठलाग करायचा आहे ते महादेव इलेव्हन गोरदेव संघाला. तर प्रथम गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज श्रीकांत शेट्टी. श्रीकांत शेट्टी आले. चला थोडं फास्ट खेळा विनंती आहे. मॅच ऑन होतीये. 4 वाजून 45 मिनिटं मॅच चालू होतीये. येणाऱ्या पुढील 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. टाइम्स ऑन. यावेळेला पहिला चेंडू लेग एसटी वरती टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली या षटकाची, परंतु महादेव इलेव्हन गोरदेव हा संघ देखील परंतु पलटवार केल्याशिवाय थांबणार नाहीये. पाहूयात. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. अक्षरशः खोदून खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, परंतु एक धाव तिथे कंप्लीट केली. कोण आहे बाबा? पहिले षटक मार्गस्थ आहे. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी श्रीकांत शेट्टी यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. फेन्स 11 हा एक चांगला संघ पाहायला मिळतोय, कारण की 81 धावांचा पाठलाग करायचा आहे तो महादेव इलेव्हन गोरदेव संघाला. यावेळेला देखील मात्र काय फटका आहे, एक चांगला नाही परंतु नशीबवान फटका म्हणायला काय हरकत नाहीये. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. चौकार. कोण आहे नवीन बॉलर बॅटर बॉलर कोण? अश्विन नवीन गोलंदाज आपण पाहू शकतोय. गोलंदाजी मार्गवरती आलेत. सामन्यामध्ये थोडीशी पकड मजबूत करतोय तो फ्रेंड्स 11 हा संघ, असं मला काय हरकत नाहीये. दरम्यान अश्विन गोलंदाजीसाठी आलेत. पाहूयात
चला थोडं फास्ट खेळा विनंती आहे, वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडे. अजून देखील 2 मॅचेस आपल्याला खेळवायची आहे. सेकंड हाफची क्वार्टर फायनल आहे आणि त्यानंतर एक सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये. बॅटर बॅटिंग कोण करतो आता, कोणी मारला? रोहित प्रयत्न तर करतायत, परंतु प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाहीये. दरम्यान आता मात्र थोडं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. यावेळी देखील चांगला चेंडू होता, चेंडूला मात्र एक धाव तिथे मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतात. इथे एकीर दुहेरी मात्र काय होणार नाही, इथे चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल महादेव 11 या संघाला, कारण की धावसंख्या अतिशय खूप मोठी आहे आणि ती मोठी धावसंख्या जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर मैदानामध्ये मोठमोठे फटके लगावेच लागतील. बघूयात ते मोठे फटके येत आहेत का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. यावेळेला तर मात्र सफल घ्यायचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा घेतली आहे, यष्टीरक्षकाने पकडला झेल, फलंदाजाचा संपतोय खेळ, बॅट्समॅन आउट. हवाई सफर करावी लागेल चेंडूला, तेव्हा मात्र ती धावसंख्या मोडीत काढली जाईल. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला झेल पकडण्यासाठी धावतायत. काय झेल पकडलाय, फलंदाज बाद. यस बॅटिंग पॉवर प्ले. धावसंख्या पाहायला मिळते ती 5 बॉल झालेले आहेत, अजून एक चेंडू बाकी आहे. अश्विन याला आपण पाहू शकतोय गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दाखवत असताना आतापर्यंत 4 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील त्यांनी घेतल्या आहेत अश्विन यांनी. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. पंच अंपायर्स तुम्ही सांगू शकता समोर.
दरम्यान अश्विन यांचा शेवटचा चेंडू यावेळेला आल्या आल्या लगावला टोला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय थेट लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. वरती 17 धावा 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही खूप मंजिल अजून खूप दूरवरती पाहायला मिळते ती महादेव 11 या संघाची असं म्हणायला काही हरकत नाही आहे. दरम्यान पाहूयात तिसरं षटक हातासाठी कोण येतोय. रोहित आलेत गोलंदाजी मार्क वरती. त्याचबरोबर उत्तम बॉयज आपण देखील नेक्स्ट मॅच साठी रेडी व्हायचंय. जो संघ ही मॅच जिंकणार आहे त्यांच्या समोर तुमची लढत क्वार्टर फायनलची मॅच आपण खेळणार आहोत. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज रोहित तिसऱ्या षटक हातासाठी आलेत. यावेळेला मात्र चांगला देखना फटका मैदानामध्ये सजवत असताना बॅटर आपण पाहतोय परंतु तिथे मिसफिल्ड होतीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर हा येतोय मिसफिल्डचा चौकार 4 धावा. थँक्यू. 17 चेंडू 60 धावांची गरज आहे. अजूनही महादेव 11 गुरुदेव या संघाला जिंकण्याची गरज आपण पाहतोय. यावेळेला देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता कट केला चेंडूला. पॉईंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. स्ट्रायकिंग मध्ये आपण पाहू शकता तर साहिल आलेत. साहिल आल्या आल्या एक मोठा फटका लगावला होता. पाहूयात यावेळेला स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत तिथे पकडला जातोय झेल. फलंदाज साहिल यांचा संपलाय खेळ. बॅट्समॅन आउट. बॅट्समॅन थोडं फास्ट या आणि जाताना एकदम स्लो जा.
बोला 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 मी नाही बोलतो 28 28 3 ओव्हर 28 12 मध्ये 53